हॅलो. हा, देवसावंत बोलतोय आता. हा दादा, मला फिल्म लाईन मध्ये कुठे जॉब मिळेल का? तसं मी एडिट, शूट आणि ऍक्ट करतो, पण मला तिथे ना स्पॉट बॉय म्हणून जॉबला लागायचंय. हा असा का बोलतोय कॉलवर? हा कृष्णादा, ते पेपर्स रेडी ठेवलेस ना? हा हा, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, मी सकाळी 7 वाजता येईन. हो 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 हो. दोन्ही दोन्ही चाळ करेन, दोन्ही चाळ करेन. हा हा हा, चालेल. काय रे? तू कॉलवर असा का बोलवतास? अहो पप्पा, आता मी फिल्म लाईन मध्ये जॉब शोधतोय आणि उद्यापासून आहे ना मी पेपर सुद्धा टाकायला जाणार आहे. अरे पण तुझं सर्व चांगलं आहे ना. तू ते काय सिनेमॅटोग्राफी करतोस, एडिट करतोस, ऍक्टिंग करतोस, मग हे काय सर्व? अहो पप्पा, तुम्हाला माहितीये का ऋषभ शेट्टी? त्यांनी इतकी मोठी कांतारा फिल्म बनवली, पण त्याचा स्ट्रगल तुम्हाला माहितीये का? हो, तो फिल्म सिटी मध्ये ना पाण्याच्या बॉटल विकायला जायचा. अच्छा, मग? हा, मग मी पण आता उद्यापासून तिकडे काहीतरी छोटं मोठं काम करणार आणि पेपर टाकायला जाणार सकाळी. अरे पण तुझं सर्व चांगलं आहे ना, मग हे काय करायची गरज? अहो पप्पा, तसं करावं लागतं. आता हे बघा ना, मोठे मोठे लोक त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये सांगतात आम्ही असं केलेलं, आम्ही तसं केलेलं. मग मी पण उद्या मोठा होऊन असं सांगेन ना माझ्या इंटरव्ह्यू मध्ये. पण बाळा, असं नाही ना की तुझा स्ट्रगल पिरियड पण त्यांच्यासारखा सेमच असू शकतो. तुझ्याकडे आता काही गोष्टी अवेलेबल आहे, त्या तेव्हा त्यांच्याकडे नव्हत्या. तू आता अजून काही अडचणी फेस करशील, ज्यानंतर एक्झाम्पल देशील येणाऱ्या युथला. तू त्यांच्यासारखंच करून सक्सेसफुल होशील, अशी गोष्ट थोडी नाही. आणि जर तुला ऋषभ शेट्टीकडनं काही शिकायचं असेल तर त्यांनी आपल्या गावाला कसं प्रेझेंट केलंय हे शिक. आता आपल्या कोकणालाच घे, किती सुंदर सुंदर गोष्टी आहे. काय काय लोक चांगल्या प्रकारे दाखवतात आणि काय काय लोक लिंबू आणि नारळ घेऊन अंधश्रद्धा पसरवतात आणि कोकणाचंच नाव खराब करतात. बरोबर आहे पप्पा. त्यांचा स्ट्रगल पिरियड होता तो त्यांच्या सिच्युएशन नुसार होता. तुझा स्ट्रगल पिरियड पूर्ण वेगळा आहे. मुळात काही सांगण्यासाठी करू नकोस, असं काहीतरी कर की तुझं लोक एक्झाम्पल घेऊन काहीतरी चांगलं करते. बरोबर बोलात पप्पा तुम्ही. आता मी हल्लीच एक रील बघितली, एका माणसाला दुसऱ्या माणसाकडनं काहीतरी काम करून घ्यायचं होतं म्हणून त्यांनी त्याला नारळ आणि लिंबूची धमकी दिली. आता हे आपणच आपल्या कोकणाला चुकीच्या दृष्टिकोनाने दाखवतोय. काही कॉन्टेंट बनवण्यापेक्षा असा एक कॉन्टेंट बनवायचा की लोक त्यातून बोध घेतील. बरोबर बोलात पप्पा तुम्ही. ही बघा, ही माझ्याकडे कॉन्सेप्ट आहे, कोकणावर आधारित आहे. आणि पप्पा तुम्हाला सांगतो, ह्यामध्ये अशा काय काय गोष्टी आहेत ना ज्या आपल्या लोकांना माहिती नाही आहेत, त्या मला लोकांसमोर मांडायच्या आहेत. अरे वा, खूप सुंदर टायटल आहे. ही कॉन्सेप्ट आहे ना मी 2 वर्षापूर्वी लिहिली, पण तेव्हा कोण फायनान्सर मिळत नव्हता म्हणून मी नाही केली. बघ, तू फायनान्सर नाही भेटला म्हणून गिव्हअप केलंस, पण आता गिव्हअप न करता हा प्रोजेक्ट बाहेर काढ आणि तेच तुझ्या स्ट्रगलचं एक्झाम्पल असेल.